आफ्टरनून मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. तर आज तारीख आहे 11 जानेवारी 2025. 24च म्हणणार होतो. आणि मार्केट बंद आहे, शनिवार सॅटरडे मार्केट बंद आहे. आणि म्हणजे खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय. खरं तर भरपूर काही गोष्टी सांगायच्यात, म्हणजे लय अपडेट आहेत, खूप अपडेट आहेत. ते काय टायमिंगला संपणार नाही. त्यामुळे आता मला वाटतं एका ब्लॉग मध्ये संपू, म्हणजे अपडेट संपू. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, इथून पुढे रोज ऑलमोस्ट रोज परत पहिल्यासारखे ब्लॉग येतील मंडे पासून. तुम्हाला म्हणलं होतं मागच्या वेळेस पण की इंट्राडे ट्रेडिंग आम्ही चालू करू. थोडासा गॅप घेतला होता, आता परत एकदा इक्विटी इंट्राडे ट्रेडिंग चालू करूया आपण. काय म्हणतो, ऑप्शन मध्ये नाही करायचं, कारण ऑप्शन मध्ये कसं आहे, टॅक्स आणि चार्जेस जास्त आहे. त्यापेक्षा इक्विटी इंट्राडे मध्ये आपला तोच जुना सेटअप जर इकडे लावला तर भारी कार्यक्रम होईल. पण नाही त्याच्यात, डीके वगैरे काय नाही, प्रश्न नाही. तेच. आणि आपण आधी इक्विटी इंट्राडे केलं, तुम्हाला माहित असेल, मला वाटतं 1-1.5 वर्ष आधी. ठीक आहे, ऑप्शन सेलिंग करायचं त्यावेळेस. तर आपण परत करू आणि त्याचे ब्लॉग आपण काढत जाऊ डेली. आता डेली येत जाईल डेली, आणि ट्रेड करत जाऊ. म्हणजे कसं, जो काय आपला ओल्ड सेटअप होता त्यावरतीच. ठीक आहे. आणि बाकी स्विंग ट्रेडिंग तर भाई ते तर चालूच असणार आहे. मोस्ट ऑफ द कॅपिटल त्यामध्येच इन्व्हेस्ट आहे. आणि इक्विटी इंट्राडे मध्ये करत जाऊ आपण. मग काय म्हणतो, अजून काय म्हणणं आहे? काय नाही म्हणणं, गणेश कामाला गणेश कामाला नेहमीप्रमाणे. आणि आम्ही आलो एका महान जागेवरती. तुम्हाला पण माहित असेल ही महान जागा. नाही रे, हे कधी दाखवलं नाही आपण. ही महान जागा त्यांना लगेच कळेल कुठली महान जागा आहे. आरतीच दाखव कुठली बघा. ही आहे ती महान जागा. माग काय, एकदा आपण एक गाडी घेऊन आलतो इथं, SX4. एक्स क्रॉस. ती दाखवलेली. त्यावेळेस आम्ही म्हणतो की गाडी घेतली, आणि फायनली आता यावेळेस खरंच गाडी घेतली. पण त्यावेळेस बी घेतलेली, पण महामनी घेतली होती त्यावेळेस, ते आम्ही नंतर सांगितलं. आणि यावेळेस मग तुम्ही बघितलं असेल, गार्डन मध्ये बसत होतो आणि व्हिडिओ काढत होतो. आणि गाडी कुठली काय ते सगळं तुम्हाला दाखवतो. मला वाटतं रील मध्ये बघितलं असेल, पण एकदा गाडी जवळून बघून घ्या. दाखवू, सगळ्यांच्या आवडीची असती गाडी. दाखवू का? दाखवून काय आता छाप. तर मित्रांनो, थार 4x4 4x2 काय राव, 4x4 तरी पण ही चालेल ना नॉर्मल मध्ये, नॉर्मल रस्त्यावर. नकोय बाबा, इथं घालू ना, नकोय भाई. तर मित्रांनो, ही गाडी म्हणजे काय, तुला वाटलेलं का कधी ही गाडी घेशील 2 वर्षापूर्वी? काय गाडी आहे, 2 वर्षापूर्वी नाही, कधीच विचार नव्हता गाडी घ्यायचा. बघा, फुल सगळं दाखवा. आता नंबर प्लेट काय एक्स्ट्रा ठेवल्यात काय? कंपनीची नंबर प्लेट आहे. ठीक आहे. MH14 तर कंपनीचे कोण लावत नाही. बरोबर. नंबर आहे, चॉईस नंबर आहे. चॉईस नंबर चांगला आहे. दुसरा नंबर पाहिजे होता आम्हाला, 11-22, पण तो भेटला नाही. पुढच्या गाड्यांना बघू आता. आपण पण दाखवून घ्या. सिनेमॅटिक घेऊ का? सिनेमॅटिक नको. नाही रे, मी इथं पाय ठेवलाय. उतरताना पण असं कसं होईल? बघ, नाही तर जायचं मी गाडीत तसंच. तर मित्रांनो, आतून बघा, लाईट लागेल का रे आतून? लागलेली आतून. काय दाखवू, हे जिमचं आहे काय? जिमचं राहायचं. 5 जण आरामशीर बसतात. आरामात 5 जण बसतात. ते पुढे आता तुम्हाला कळेल ब्लॉग मध्ये. मला वाटलं पैसे किंडर जॉय लहान मुलांनी खाल्लेलं आहे. ऐसा आहे क्या? तर भावांनो, गाडीचा नाद आहे का? गाडी चालवायला नाद आहे जबरदस्त भाई. बाकी ती गाडीने हे केलं वाटतं बहुतेक. भाई काय आता ह्याचे सिनेमॅटिकच घेतले जवळपास. तर आणि दाखवू मॉडीफाय काय केलं? ग्रिल बदललंय. हे ग्रिल तुम्हाला कंपनीचं माहित असेल, भंगरी ग्रिल येतं. तर हे चांगलं ग्रिल टाकलंय. इथं काय झालंय रे, हे कलर उडालाय का इथलं, का असंच आहे? अजून काय मॉडीफाय? फिल्मिंग डायरेक्ट 100%. ब्लॅक फिल्मिंग. साल्टी गेली तरी चालतील, पण 100% प्लस सिक्युरिटी. अजून साईडची 70% आहे, 30% विजिबिलिटी. फ्रंट साईडच्या इथं दिसून येतलं. आतलं दिसतं का इकडून? 30% विजिबिलिटी आहे. अजून काय मॉडीफाय? अजून काय नाही, अजून खूप करायचंय. हेडलाईट बदलायची. ही कितीला असेल रे?
काय हे कितीला चंदन आहे? 9 ते 10 हजाराला जातात मायनस मध्ये. आणि प्रोजेक्टर लावायचे तिथं फॉग लॅम्पला, म्हणजे प्रकाश पडला की डायरेक्ट उजेड झाला पाहिजे. सूर्यच आणायचा का? अजून मॉडिफायला काय नाही, सीट कव्हर टाकायचे, अजून टाकले नाही. अजून भरपूर मॉडिफिकेशन राहिलंय मित्रांनो. सीट कव्हर आहे, स्टेअरिंग कव्हर आहे, आताच तर घेतलं, आता काय करू हळूहळू. अजून करण्यासारखं भरपूर आहे थारला. सनरूफ तेवढं कमी. सनरूफ डायरेक्ट बोल्टिंग ओपन डायरेक्ट. जबरदस्त. टायर कितीचा आहे रे ह्यो? टायर 18 इंची. एवढा टायर आहे भाई. तर अशी ही गाडी, अशी छान गाडी. आता या गाडीचे म्हणजे व्हिडिओ आधी पण टाकणार होतो, रील पण टाकणार होतो, पण असं वाटलं की उगाच शो ऑफ नको करायला. नाहीतर कसं आहे, गाडीत बसायचं, प्रॉफिट दाखवायचं, असले कार्यक्रम करतात. आणि मेन एक गोष्ट सांगतो, ही गाडी घेतली ह्याच्या मागे आपण कुठले कोर्स नाही विकले, कोणतेच नाही. कोर्स म्हणजे असं 1000 रुपये फी, 2000 रुपये फी, ह्या कोर्स आहे, हा कोर्स आहे, घ्यायची असते तर आधी. हा फक्त एक गोष्ट, कोर्स विकून ही गाडी नाही घेतली, ही मेहनत करून घेतली. ट्रेडिंग मध्ये मेहनत केली तेव्हा घेतले. कोर्स विकून घ्यायचे असतात तर काय बाबा, तिघांकडे असतात, तिघांकडे 3 असत्या मोठे. कारण तुम्हाला माहिती आहे आपला कसा दुरळा होता आधी. आता पण आहे, पण सांगतोय तुम्हाला एक. आणि शॉप का नाही केला रे गाडीचा? कशाला करायचं, आपल्यासाठी गाडी घेतली. शॉपला तेच म्हणते, गाडी फक्त इथून तिथं जाण्याचं एक टूल आहे असं समजा. काढला असतं नाही का? तेच मला पण तेच सांगायचं होतं मेन. आणि आता म्हणलं की चला, कारण काल रील टाकलं, म्हणजे बघा की माझी गाडी घेऊन किती दिवस आहेत, 2 महिन्यानंतर, 2 महिने काहीतरी 10-12 दिवस. हा काल रील टाकलं. त्यानंतर मग म्हणलं की आज जर आपण रोज ब्लॉग टाकणार आहे तर गाडीचं दाखवलं पाहिजे की कशी काय सगळे म्हणतात. गाडी घेतली तर सांगितलं नाही, तेच सांगितलं नाही म्हणून. आणि बाकी काय कोणाची घेऊन फिरतात, हा असं पण म्हणू शकतात की कोणाची घेऊन फिरताय. नंबर तुम्हाला दाखवलाय, चेक बिक करा तिकडे जाऊन. आणि बाकी काय अपडेट अजून मला भरपूर झाल्या गोष्टी. आता ह्या 3-4 महिन्यात आहे ना, सगळेजण आपापल्या कामात लय बिझी होते. आता ते मी तुम्हाला पर्सनल लाईफ सांगत नाही, बट सगळीकडे बिझी होते. आणि बाकी जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आता सोमवारपासून आणि आता पुढच्या महिन्यात बजेट पण आहे. बजेट आहे. आता तुम्ही व्हिडिओ बघा, फक्त बजेटचे व्हिडिओ. काय विचार करा काय व्हिडिओ येतील बजेटची स्ट्रॅटेजी सांगणार. या गाडीसोबत काहीतरी किडे करून असे व्हिडिओ काढू आपण. आणि हाय प्लॅनिंग जरा डोक्यात आधीसारखं, तर बघू काय होतंय कसं होतंय. बाकी बघू रोज डेली सोमवारपासून जे आपलं ते स्टॉक मध्ये वगैरे जे आहे ते अपडेट करू. बरोबर. आणि मजा येईल, बघू मजा येईल इंटरनेट. मग आता चालतंय, भेटू. आणि हा व्हिडिओला लाईक करा भावांनो, कमेंट करा, शेअर करा. आणि अजून काय डायलॉग होता भाई? धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो. बाय बाय.